हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग. श्री स्वामी समर्थ. आणि आता वारीचे दिवस आहेत तर रामकृष्ण हरी. आणि आज आपण चाललेलो आहोत पिंपरी मार्केटला. छान रिमझिम असा पाऊस पडतो आणि मला पावसाळा खूप जास्त आवडतो. आणि इथे मी गाडी घेऊन पोचलेले आहे पिंपरी. आणि माझी पिंपरीत शॉपिंग चालू आहे. इकडे या साईडला 250ला रेडीमेड ब्लाऊज मिळतात. आणि हे पूर्ण पिंपरी मार्केट आहे पुण्यात. हे पिंपरी मार्केट, लक्ष्मी रोड, रविवार पेठ, तुळशीबाग ह्या सगळ्या फेमस गोष्टी आहेत. इथे मी बॅग घेतलेली आहे आणि इथे माझी शॉपिंग चालू होती. मी फार काही घेतलं नाही, पण जे काही घेतलं मी तुम्हाला नक्कीच दाखवते. मी स्पेशली बॅग आणण्यासाठी गेले होते, पण माहिती नाही आता ती किती म्हणजे त्याच्यात सगळं सामान बसणार आहे की नाही माहीत नाही. हे बघा, हे ड्रेस होते, खूप छान होते 350ला, पण इतकं छान कापड होतं ना, मला फार आवडलं. आणि मला त्याची स्पेशली थोडीशी प्रिंटची होती ना, ती खूप आवडली होती, म्हणून मी हे घेतलं. मी तुम्हाला दाखवते पुढे घरी गेल्यानंतर की ते कसे आहेत. खूप छान प्रिंट होती आणि इथे छान छान ड्रेस होते लहान मुलांचे. मी एक ड्रेस घेतला माझ्यासाठी आणि सानिसासाठी. मोस्ट ऑफ दी मी घेत नाही रोडवरचे कपडे, कारण मला बसत नाहीत. असं नाही की मी स्टँडर्डसाठी बोलत नाही, मी रोडवरचे घेत नाही. मला ॲक्च्युली मी थोडीशी हेल्दी असल्यामुळे मला ते मला रोडवरचे कपडे नाही बसत. मला आवडतात अदरवाईज, छान असतं काय. हे ठीक आहे ना, आपण काय रोडवरचं खरेदी केलं म्हणजे काय असं झालं असं नाही. मिडल क्लास आहे आपण, सगळ्या गोष्टी सगळीकडे सगळे करतो. त्याच्यामुळे मला त्याच्यात काही स्टँडर्ड लो झाल्यासारखं असं वाटत नाही आणि कोणालाच वाटू नये खरं तर. पण छोट्या परिस्थितीमधूनच वरती आलेलं असतं. आणि हे बघा ना, वाव, हे सुंदर सुंदर कानातले. स्पेशली या व्हाईटच्या मागे जे मरून होतं ते मला खूप आवडलं होतं. म्हणजे असं का माहिती नाही, इथं मार्केटमध्ये गेलं ना, बाहेरच निघावं असं वाटत नाही यार, इतक्या गोष्टी असतात. आणि हे बघा किती सुंदर कानातले आहेत, मला फार आवडले होते ते. मी तुम्हाला सगळं घरी जाऊन दाखवणार आहे की मी काय काय घेतलेलं आहे. इथे 250मध्ये गाऊन वगैरे आहेत आणि हे मेकअप प्रोडक्ट आहे. हे ऑनेस्टली स्पीकिंग मी रोडवरचं घेत नाही. आता तुम्ही काहीही म्हणा यासाठी, पण मी खरंच नाही रोडवरचं घेत, कारण शेवटी ते कसं असतं कसं नाही, क्वालिटी वगैरे, कारण त्याने साईड इफेक्ट होतो. आणि या दुकानासमोरून मी दिवसातून 4 वेळा गेली असेल तरीही मला दूध घ्यायचं लक्षात राहिलं नाही आहे. आणि आता मला परत फिरून यावं लागलं आहे स्पेशली दूध घेण्यासाठी. सकाळपासून मी या पुढून 4 वेळा गेली आणि आली आहे, तरी माझ्या लक्षात राहत नाही. आणि इथे आपण घरी पोचलेलो आहोत. ही माझी बॅग आहे. मी ट्रॅव्हलिंग बॅग घेतली आहे, जी माझ्याकडे नव्हती. पण माहिती नाही आता किती मोठी, म्हणजे मला अपेक्षा होती की ही जास्त मोठी आहे, पण तसं नाही आहे. आता मला त्याच्यामध्ये सामान ठेवल्यावरच कळेल, बॅग भरल्यावरच कळेल की किती स्पेस आहे आणि किती नाही, म्हणजे मला पुरेशी आहे की नाही. हे एक शॉर्ट्स घेतली आहे मी. शॉर्ट इन द सेन्स स्लॅक्स म्हणतात ना, ती छान आहे. कपडा वगैरे छान आहे. ही पण मी रोडवरूनच घेतली 100 रुपीजला. ही लायक्राची लेगिन्स आहे. ही नाही मी रोडवरून घेतली, दुकानातून घेतली आहे, पण होलसेल मार्केटमधून घेतली. याची ॲक्च्युअल प्राईस आहे 499, पण आपण होलसेलमधून घेतल्यामुळे ही 280ला मिळाली आहे मला. सेकंड ही हा ड्रेस जो मी तुम्हाला बोलले होते, हा 350 रुपीजला. आणि ह्याचा कपडा इतका सुंदर आहे की विचारू नका, खूप सुंदर कपडा आहे. छान आहे, कॉटन आहे, पण छान कॉटन आहे आणि अजिबात पातळ नाही आहे. बघा, दिसतं तुम्हाला, काहीच दिसत नाही आहे. खूप छान आहे, मस्त आहे, मला फार आवडला. स्पेशली मला ही जी एलिफंटची प्रिंट होती ना, ती खूप आवडली. त्याच्यावरती तुम्ही हे बघा, ही मला फार ही प्रिंट आवडली आहे, थोडासा रिच लुक देते. आणि हा ब्लाऊज मी घेतला आहे, जो 250 रुपीजला मी तुम्हाला दाखवला होता, तो ब्लाऊज मी घेतलेला आहे. छान होता तो. मी घेते रोडवरच्या, पण सिलेक्टिव्ह घेते, ज्याचा कपडा वगैरे असं सगळं बघून घेते. आणि हे मी घेतलेलं आहे. एक छोटी पॅन्ट घेतली मी सणिसासाठी, मला फार आवडली. ह्याच्यावरती जे हे होतं, युनिकॉर्न होतं, ते खूपच सुंदर होतं आणि तिला हे आवडतं. आणि हे खूपच छान आहे, मला खूपच आवडलं. आणि हे टी शर्टचा कपडा जर तुम्ही बघितला ना, आय स्वेअर, इतका सुंदर कपडा आणि इतका मऊ आहे ना. हा 150 रुपीजला मिळाला, पण खरंच खूप सुंदर कपडा आहे, म्हणून मी घेतला.
तिला पण मी मोस्ट ऑफ दी घेत नाही बाहेरचे कपडे, मी तिला दुकानामधूनच घेते. पण कायसा फरक पडतो. आणि सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे ही सुंदर असे गणपती बाप्पाचे कानातले. ते इतके सुंदर वाटतात ना, मला माहिती नाही, मला खूप आवडले ते. मी घातल्यावर कसे दिसतील मला नाही माहिती, पण मला फार आवडलं हे. गणपती बघूनच मला इतकी क्यूट वाटले ना, तर मी हे घेऊन घेतलं. हे काहीतरी 80 रुपीजला आय थिंक. 80 रुपीजला, 80 का 60 रुपीजला आठवत नाही मला, पण दोन्हीपैकी काहीतरी आहे. आणि बघा किती सुंदर दिसतात घातल्यावर. मला नाही माहिती माझ्यावर सूट करतील की नाही. ॲक्च्युली हे कानातले छान आहेत, पण सूट करण्यावर असतं की आपण घातल्यावर आपल्याला सूट होतील की नाही. तशा प्रकारे मी पिंपरी मार्केटमधून स्वस्त आणि मस्त अशी शॉपिंग केलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि इथे बघा हा फायनल लुक आहे जो मी सानिसासाठी घेतलेला. खूप छान दिसतं. तिला म्हणजे महत्त्वाचं म्हणजे तिला बसतात येते. आणि इथे मी माझा दाखवलेला ड्रेस वेअर करून. माझं शूट करायला कोणी नव्हतं, तो मी स्वतःच घेतलेला आहे. तो काही एवढा खास झालेला नाही आहे शूटिंग, पण ठीक आहे, मला फक्त दाखवायचं होतं की तो ड्रेस कसा दिसतो आहे. आणि हे कानातले आहेत. ओव्हरऑल मेकअप केल्यावर छान वाटेल. आत्ता मी सिम्पल आहे, पण मी जास्त मेकअप करत नाही. सिम्पल जे काही थोडंसं पावडर आणि लिपस्टिक असते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.